Hello, am I audible? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. Yes, ma'am. What we have discussed in last lecture in HAP? Anyone? Anyone? काय काय Bones घेतलं? of upper limb. ओके. कोणते कोणते आहेत बोन्स ऑफ अप्पर लिम? Humerus, ulna, radius, carpels, metacarpals आणि phalanges. Challenger. ओके. कोण एखादं एक्सप्लेन करू शकेल? 2-3 सेंटेन्स मध्ये केलं तरी चालेल. एनीवन? मॅम मी सांगू? येस, पाटील स्नेहल. हा, ह्युमरस इज अ लार्जेस्ट बोन आहे अप्पर लिम मधली, आणि ज्याचं प्रॉक्सिमल हेड आहे ह्युमरसचं ते कन्सिस्ट करतं राउंडेड हेड आणि आर्टिक्युलेट असतं जिलोनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅपुलाला. ओके. एनीवन? रेडियस, उल्ना, कोणतेही एक बोन एक्सप्लेन. शिकवलं ना? मॅम करू का मी? येस, मेटकरी संगीता. मेटकरी संगीता. मेटकरी संगीता, आय थिंक तुमचा माईक अजून पण म्यूटच आहे. ठीक आहे, नेक्स्ट अजून कोण सांगते? एनीवन? मी सांगू मॅम. येस, राऊत रुपाली सांगा. ह्युमरस हा लार्जेस्ट बोन आहे आणि त्याच्या खाली एक रेडियस बोन हा अंगठ्याकडे जाणारा बोन आहे. ह्युमरस रेडियस. आल्ना हा करंगुळेकडे जाणारा बोन आहे. परत त्याला कार्पल मध्ये 8 बोन जॉईंट आहेत. परत मेटाकार्पल मध्ये 5 बोन जॉईंट आहेत आणि फॅलेंजेस एक मध्ये मिनिट, राऊत रुपाली, ते जॉईंट्स नाहीत, तेवढे बोन्स त्याच्यामध्ये असतात. ओके, आपण कसं म्हणतो टाईप सब टाईप तसे आहेत. समजतंय? हा. तर जॉईंट नाही म्हणायचं त्याला. ओके मॅम. आणि हा, फॅलेंजेस continue. मध्ये 14 बोन आहेत. ओके. तर बघा, गुड, तुम्ही स्टडी करताय तर असंच कंटिन्यू तुम्ही स्टडी करा. ओके. Now screen is visible. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In today's lecture, we have to see bones of lower limb. Okay. My voice is clear. Ma'am. Give response, everyone. Yes, ma'am. Yes, ma'am. उशिरा अशा गोष्टी सांगायच्याच नाहीत. ठीक आहे. तर बघा, आपण आजच्या लेक्चरला बोन्स ऑफ लोअर लिम, जे काही आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं अप्पर लिम्सचे बोन, आता या लेक्चरला आपण लोअर लिम्सचे सगळे बोन्स बघणार आहोत. तर बघा, तर लोअर लिम्स मध्ये विच कन्सिस्ट ऑफ 30 बोन्स. ओके, त्याच्यामध्ये 30 बोन्स असतात इन डिफरंट लोकेशन्स, वेगवेगळ्या लोकेशन्सला हे 30 बोन्स प्रेझेंट असतात. द फेमर इन द थाय, द पटेला, टिबिला, फायब्युला आणि 7 टार्सेल्स, तर हे सगळे बोन्स प्रेझेंट असतात. आणि त्याच्यानंतर मेटाटार्सेल्स, फॅलेंजेस, तर याचे नंबर्स बघा. फेमर कुठं असतं? थाय मध्ये असतं. त्याच्यानंतर पटेला आणि टिबिया आणि फॅब्युला ते कुठं असतात? लेग मध्ये. त्याच्यानंतर 7 टार्सेल्स इन द अँकल. ओके, अँकल मध्ये ते प्रेझेंट असतात, अँकल रिजन मध्ये. त्याच्यानंतर 5 मेटाटार्सेल, 40 फॅलेंजेस, ते कुठं असतात? फूट मध्ये. तर बघा, फर्स्ट बोन आहे फेमर. तर फेमर काय आहे? द फेमर ऑर द, त्याला काय म्हणतो आपण? थाय बोन. इट इज द लॉंगेस्ट, हेवीएस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इन द बॉडी. तर ते फेमर बघा, हा फिल इन द ब्लँक्सला क्वेश्चन असतो. फेमर काय आहे? तर ते थाय बोन आहे आणि ते कसं आहे? लॉंगेस्ट, हेवीएस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन आहे.
कुठे बॉडी मधला आपल्या टोटली. त्याच्यानंतर बघा द प्रॉक्सिमल एंड विच कन्सिस्ट ऑफ राउंडेड हेड. तर जे काही एंड आहेत फेमरचं प्रॉक्सिमल, ओके, तर त्याला काय आहे, राउंडेड हेड आहे आणि ते आर्टिक्युलेट्स होते कशासोबत, ऍसिटाब्युलम कॅव्हिटी. कशाची, तर हिप बोनची. हिप बोन आपण त्याची जी कॅव्हिटी आहे ऍसिटाब्युलम कॅव्हिटी, तर याच्यासोबत हे जे राउंडेड हेड आहे तर ते काय होते, आर्टिक्युलेट होते, अटॅच होते. ओके, तर त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे, बिलो द हेड देर इज अ कन्स्ट्रिक्टेड रिजन विच इज कॉल्ड ॲज अ नेक. त्या हेडच्या, ओके, प्रॉक्सिमल हेड जे आपण बघतोय तर त्याच्या ह्याला एक कन्स्ट्रिक्टेड रिजन आहे. ओके, बिलो त्याच्या खाली कन्स्ट्रिक्टेड रिजन आहे तर त्याला काय म्हणायचंय, नेक. ओके, द ग्रेटर ट्रॉन्सेंटर अँड द लेसर ट्रॉन्सेंटर आर द प्रोजेक्शन्स विच इज प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ नेक. तर बघा हे जे दोन आहेत ट्रॉन्सेंटर, ग्रेटर आणि लेसर, हे काय आहेत, प्रोजेक्शन्स आहेत. ओके, आणि ते कुठे प्रेझेंट आहे, ऍट द जंक्शन ऑफ नेक, नेकच्या जंक्शनला, नेक आणि शाफ्टच्या. फॉर कशासाठी असतात ते, फॉर द अटॅचमेंट ऑफ मसल, मसल्सच्या अटॅचमेंटसाठी. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे शाफ्ट ऑफ फेमर. फेमर अँगल मेडियली सो द क्नी जॉईंट आर क्लोजर टू द मिडलाईन. तर हे जे क्नी जॉईंट आहे तर ते कुठे आहे, मिडलाईनला, मिडलाईनच्या जवळ आहे. त्याच्यानंतर बघा दिस अँगल इज ग्रेटर इन फिमेल्स. बघा हा जो अँगल आहे तर त्याचं जे डायमेन्शन्स किंवा मेजरमेंट आहे तर ती कसं आहे, डिफरंट आहेत फिमेल मध्ये आणि मेल मध्ये. तर बघा हा जो अँगल आहे तर तो कुठे फिमेल्स मध्ये ग्रेटर असतो, ओके, मोठा असतो. बिकॉज काय आहे, तर फिमेलचं जे पेल्विस आहे तर ते कसं आहे, ब्रॉड आहे ऍज कम्पेअर टू मेल. बघा हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कोणता अँगल, बघा हा जो शाफ्ट ऑफ फेमर अँगल जो आहे, ओके, जो फॉर्म झालाय मेडियली सो द क्नी जॉईंट आर क्लोजर टू द मिडलाईन, हा जो अँगल फॉर्म झालाय तर तो कसा आहे, ग्रेटर आहे फिमेल मध्ये ऍज कम्पेअर टू मेल. कशामुळे, बिकॉज ऑफ फिमेल pelvis is broader. त्याच्यानंतर बघा वर्टिकल रिज. ओके, वर्टिकल रिज इज प्रेझेंट ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ शाफ्ट. तर पोस्टेरियर सरफेस जो आहे शाफ्टचा तर तिथे काय आहे, वर्टिकल रिज प्रेझेंट आहे विच इज कॉल्ड ॲज ग्लुटियल ट्युबेरोसिटी. त्याला काय वेगळं स्पेशल नाव आहे, ग्लुटियल ट्युबेरोसिटी. दिस रिज कंबाईन विथ अनदर वर्टिकल रिज विच इज कॉल्ड ॲज लिनिया ॲस्पेरा. ओके, तर ही जी रिज आहे तर ती काय होते, कंबाईन होते विथ अनदर वर्टिकल रिज सोबत विच इज कॉल्ड ॲज लिनिया ॲस्पेरा. आणि ती रिज आहे तर ती जी रिड्स आहे आर द पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर द टेंडन्स ऑफ सम थाय मसल. तर ती जी रिड्स आहे तर ती कशी आहे, पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर द टेंडन्स ऑफ सम थाय मसल्स. थाय मसल्सच्या अटॅचमेंटसाठी ही रिड्स आहे. ओके, बघा कुठला बघितला आपण, फेमर बघितला फर्स्ट बोन, कशातला, लोअर लिम्स मधला. तर तो फेमर कसा आहे, इम्पॉर्टंट पॉइंट मोस्ट म्हणजे काय त्यातला, तर थाय बोन आहे तो, आणि तो लॉंगेस्ट, हेविएस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे बॉडीचा. तर त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल एंड विच इज कन्सिस्ट ऑफ राउंडेड हेड. त्याच्यामध्ये काय आहे, राउंडेड हेड आहे आणि ते आर्टिक्युलेट होते ऍसिटाब्युलम कॅव्हिटी. ऍसिटाब्युलम कॅव्हिटी सोबत ते आर्टिक्युलेट होते कशाच्या, हिप बोनच्या. बिलो द हेड देअर इज अ कन्स्ट्रिक्टेड रिजन. तर तिथं काय आहे, कन्स्ट्रिक्टेड रिजन आहे आणि त्याला काय म्हणतात, नेक. ओके, आणि ग्रेटर ट्रान्सेंटर आणि लेसर ट्रान्सेंटर जे आहेत प्रोजेक्शन तर ते कुठे प्रेझेंट आहेत, जंक्शन ऑफ नेक अँड शाफ्ट ऑफ अटॅचमेंट ऑफ मसल. तर ह्यात एक जो अँगल अजून फॉर्म होते शाफ्ट ऑफ फेमर अँगल्स, तर तो कसा आहे, इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तो फिमेल्स मध्ये ग्रेटर असतो आणि मेल्स मध्ये लेसर असतो ऍज कम्पेअर टू फिमेल. आणि कशामुळे तो फिमेल्स मध्ये ग्रेटर असतो, बिकॉज ऑफ फिमेल pelvic इज ब्रॉडर. ओके, तर ते कसं आहे, ब्रॉड आहे. तर त्याच्यानंतर बघा रिज जी आहे ती कंबाईन होती अनदर वर्टिकल रिज विच इज कॉल्ड ॲज लिनिया ॲस्पेरा. त्याला स्पेसिफिक नाव आहे लिनिया ॲस्पेरा. आणि ती रिज आहे काय, तर ती पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर द टेंडन्स ऑफ सम थाय मसल्स. ओके, थाय मसल्स साठी. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे टिबिया. तर टिबियाला अजून काय म्हटलं जातं, शाईन बोन. अनदर नेम ऑफ टिबिया इज द शाईन बोन. तर त्याच्यानंतर बघा टिबिया कसा आहे, तर तो लार्जर आहे, वेट बिअरिंग बोन ऑफ लेग. तर तो काय आहे, वेट बिअरिंग बोन आहे, म्हणजे तो आपल्या लेगचा टोटली वेट करतो. ओके,
तर त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल एंड ऑफ टिबिया विच कन्सिस्ट ऑफ लॅटरल अँड द मेडियल कॉन्डाईल. जर जो प्रॉक्सिमल एंड आहे टिबियाचा तर त्याच्यामध्ये काय असतात बघा लॅटरल आणि मेडियल काय असतात कॉन्डाईल प्रेझेंट असतात. आणि ते कॉन्डाईल आहे ते आर्टिक्युलेट होतात कॉन्डाईल ऑफ फिमर. फिमरचा जो कॉन्डाईल आहे त्याच्यासोबत या टिबियाचे कॉन्डाईल आहेत ते काय होतात आर्टिक्युलेट होतात आणि काय फॉर्म करतात लॅटरल अँड मेडियल टिबिओ फेमोरल जॉईंट. टिबिओ फेमोरल जॉईंट हा जॉईंट फॉर्म होतो. बघा टिबिया काय आहे लार्जर बोन आहे आणि वेट बिअरिंग बोन आहे कशाचा लेगचा आपल्या. तर त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल एंड जो आहे टिबियाचा विच कन्सिस्ट ऑफ वेट फॉर 2 minutes. ओके तर बघा आपण बघत होतो टिबिया. टिबिया काय आहे शाईन बोन आहे आणि ते लार्जर आहे वेट बिअरिंग बोन आहे लेगचं. त्याच्यानंतर बघा प्रॉक्सिमल एंड जो आहे टिबियाचा विच कन्सिस्ट ऑफ लॅटरल अँड द मीडियल कॉन्डाईल. दिस कॉन्डाईल आर्टिक्युलेट विथ द कॉन्डाईल ऑफ फिमर. फिमरच्या कॉन्डाईल सोबत ते आर्टिक्युलेट होते आणि फॉर्म करते लॅटरल अँड द मीडियल टिबिओ फेमोरल जॉईंट. तर हा जॉईंट तिथे फॉर्म होतो कुठला टिबिओ फेमोरल जॉईंट. द हेड ऑफ फिब्युला आर्टिक्युलेट्स जस्ट इन्फेरियर टू द लॅटरल कॉन्डाईल. तर तो हेड जो आहे फायब्युलाचा तो काय होतं आर्टिक्युलेट होत आहे कशाला जस्ट इन्फेरियर टू द लॅटरल कॉन्डाईल. लॅटरल कॉन्डाईल सोबत. तर त्याच्यानंतर बघा द टिबियल ट्युबेरोसिटी ओके इज प्रेझेंट ऑन द फ्रंट सरफेस ऑफ टिबिया. जी काही टिबियल ट्युबेरोसिटी आहे ओके तर ती कुठे प्रेझेंट आहे फ्रंट सरफेस ऑफ टिबिया. जो काही फ्रंट सरफेस आहे टिबियाचा तर त्याच्या तिथं ती प्रेझेंट आहे विच अटॅचेस टू द पटेलर लिगामेंट. आणि ते कुठल्या कोणत्या लिगामेंट्स पासून ते अटॅच होते बघा स्पेसिफिक नाव आहे या लिगामेंटचं पटेलर लिगामेंट. जे लिगामेंट्स म्हणजे काय तर दोन बोन्सला जॉईन करतात. ओके टिबियल ट्युबेरोसिटी ती कुठे प्रेझेंट आहे ऑन द फ्रंट सरफेस ऑफ टिबिया विच अटॅचेस टू द पटेलर लिगामेंट. शाफ्ट इज रफली ट्रायंगुलर अँड कन्सिस्ट ऑफ मेडियल लॅटरल पोस्टिरियर सरफेस. आता याचा जो शाफ्ट आहे ओके कशाचा टिबियाचा ज्याला आपण काय म्हणतो शाईन बोन तर तो कसा आहे रफली ट्रायंगुलर आहे विच कन्सिस्ट ऑफ मेडियल लॅटरल अँड पोस्टिरियर सरफेस. तर त्याच्यावर मेडियल लॅटरल आणि पोस्टिरियर सरफेसेस आहेत. द मेडियल सरफेस ऑफ डिस्टल एंड ऑफ टिबिया विच आर्टिक्युलेट विथ द टॅलस ऑफ अँकल. तर तो जो मेडियल सरफेस आहे डिस्टल एंड टिबियाचा आहे तिथला जो मेडियल सरफेस आहे तर तो कशासोबत आर्टिक्युलेट होतो तर टॅलस ऑफ अँकल आणि फॉर्म होत आहे मेडियल मॅलियस. त्याच्यापासून काय फॉर्म झाला मेडियल मॅलियस. बघा टर्मिनॉलॉजी अवघड आहेत तर ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील. बघा मेडियल सरफेस जो आहे डिस्टल एंडचा कशाचा तर टिबियाचा तो आर्टिक्युलेट होतो टॅलस कशाचं तर अँकलचं आणि काय फॉर्म करते तर प्रॉमिनन्स विच इज कॉल्ड एज मेडियल मॅलियस. दिस प्रॉमिनन्स कॅन बी फेल्ट ऑन द मेडियल सरफेस ऑफ अँकल. ओके तर त्याच्यानंतर बघा आहे नेक्स्ट फायब्युला. फायब्युला काय आहे विच इज प्रेझेंट पॅरलर अँड लॅटरल टू द टिबिया. ते कसं आहे पॅरलर आहे आणि लॅटरल कशाला जे आता आपण बोन बघितलं टिबियाला. ओके तर हे पॅरलर आहे बट इट इज स्मॉलर दॅन टिबिया. तर टिबियापेक्षा हे कसं आहे स्मॉल आहे. ओके फायब्युला विच इज प्रेझेंट पॅरलर अँड लॅटरल टू द टिबिया बट इट इज अ स्मॉलर दॅन टिबिया. ओके पण ते कसं आहे स्मॉल आहे ऍज कम्पेअर टू टिबिया. द प्रॉक्सिमल एंड ऑफ फायब्युला विच आर्टिक्युलेट्स विथ द लॅटरल कॉन्डाईल ऑफ टिबिया. बघा जो एंड आहे प्रॉक्सिमल कशाचा फायब्युलाचा तर तो आर्टिक्युलेट होतो कशासोबत लॅटरल कॉन्डाईल ऑफ टिबिया. लॅटरल कॉन्डाईल जो आहे टिबियाचा तर त्याच्यासोबत ते काय होते आर्टिक्युलेट होते आणि काय फॉर्म करते तर प्रॉक्सिमल टिबिओ फायब्युलर जॉईंट. ओके प्रॉक्सिमल टिबिओ फायब्युलर जॉईंट फॉर्म होतो. द डिस्टल एंड आर्टिक्युलेट विथ द टॅलस ऑफ अँकल अँड टू फॉर्म द प्रॉमिनन्स विच इज कॉल्ड एज लॅटरल मॅलियस. द डिस्टल एंड जो आहे तर तो काय होतं आर्टिक्युलेट होतं कशासोबत टॅलस सोबत कशाच्या अँकलच्या आणि ते काय फॉर्म करतात तर प्रॉमिनन्स विच इज कॉल्ड एज लॅटरल मॅलियस. ओके लॅटरल मॅलियस. Fibula also articulates with the tibia at the fibular notch to form the distal tibiofibular joint. बघा हा जो फायब्युला आहे तो अजून कशासोबत आर्टिक्युलेट होत आहे टिबिया.
कुठे तर ऍट द फायब्युलर नॉच, जे काही फायब्युलर नॉच आहे तर तिथे हे काय होते आर्टिक्युलेट होते आणि काय फॉर्म करते तर डिस्टल टिबिओ फायब्युलर जॉईंट. ओके, डिस्टल टिबिओ फायब्युलर जॉईंट फॉर्म करतात. हे झालं फायब्युलाचं. फायब्युला काय आहे तर तो प्रेझेंट आहे कसा पॅरलरली अँड लॅटरली टू द टिबिया. टिबिया एज कम्पेअर टू टिबिया तो कसा त्याला पॅरलर आहे आणि लॅटरल आहे. ओके, आणि तो कसा आहे स्मॉल आहे. फायब्युला फायब्युला हे जे बोन आहे ते कसं आहे स्मॉल आहे कशापेक्षा एज कम्पेअर टू टिबिया. द प्रॉक्सिमल एंड ऑफ फायब्युला, फायब्युलाचं जे काही प्रॉक्सिमल एंड आहे ते आर्टिक्युलेट होतं कशासोबत लॅटरल कॉन्डायल सोबत कशाच्या टिबियाच्या आणि फॉर्म होतो प्रॉक्सिमल टिबिओ फायब्युला जॉईंट. आणि जो काही डिस्टल एंड आहे तर तो आर्टिक्युलेट होतो कशासोबत विथ द टॅलस ऑफ द अँकर and to form the prominence which is called as lateral malleus. Okay, and last point is fibula also articulates to the tibia at the fibular notch to form the distal tibiofibular joint. Okay, the distal tibiofibular joint form करण्यासाठी हा जो आर्टिक्युलेट होते कशासोबत टिबिया सोबत फायब्युला. त्याच्यानंतर बघा पटेला. ओके, तर पटेला. ओके, पटेला हे बोन आहे. ओके, मग असं आपण लिगामेंट बघितलं होतं याच्या जवळ असतात ते. तर त्याच्यानंतर बघा पटेला ऑर द नी कॅप, त्याला अजून काय म्हणतो आपण पटेलाला नी कॅप. ओके, विच इज अ स्मॉल ट्रायंग्युलर सिसमॉइड बोन. ते कसं आहे स्मॉल आहे ट्रायंग्युलर आहे आणि सिसमॉइड बोन आहे विच इज अ प्रेझेंट अँटेरियर टू द नी जॉईंट. ते कसं प्रेझेंट आहे अँटेरियरली कुठे नी जॉईंटला. द ब्रॉड सुपेरियर एंड इज कॉल्ड ॲज अ बेस. बघा तर जो पटेला आहे तर त्याचा ब्रॉड जो बेस आहे ओके ब्रॉड सुपेरियर पोर्शन आहे खालच्या साईडचा तर तो कसा तो काय आहे बेस सॉरी वरच्या साईडचा. आणि जो इन्फेरियर पॉइंटेड एंड आहे जे त्याचा ओके तर पॉइंटेड एंड म्हणजे समजतं ना तुम्हाला असा टोकाचा भाग निमुळता भाग. ओके, तर त्याला काय म्हणायचं अपेक्स. बघा ब्रॉड जो पोर्शन आहे त्याला बेस आणि इन्फेरियर पोर्शन जो पॉइंटेड आहे त्याला काय म्हणायचं अपेक्स. द पोस्टेरियर सरफेस which consists of two articulating facets. बघा posterior surface जो आहे तर त्याच्यामध्ये दोन articulating facets present आहेत. These facets articulate to the medial and lateral condyle of femur to form the patellofemoral joint. तर ते काय फॉर्म करतात तर patellofemoral joint फॉर्म करतात. बघा जे फॅसेट्स आहेत दोन तर ते आर्टिक्युलेट होतात कशासोबत मेडियल आणि लॅटरल कॉन्डायल सोबत. कशाच्या फेमरच्या. ओके, फेमर मध्ये जे आपण मेडियल आणि लॅटरल कॉन्डायल बघितले तर त्याच्यासोबत हे फॅसेट्स आर्टिक्युलेट होतात अटॅच होतात आणि काय फॉर्म करतात पटेलोफेमोरल जॉईंट. जो काय आहे पटेलोफेमोरल जॉईंट तर तो काय करतात फॉर्म होतो तिथे. त्याच्यानंतर बघा टार्सल्स मेटाटार्सल्स अँड द फॅलेंजेस. बघा टार्सल्स मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस हा लोरियमचा लास्ट पॉइंट आहे. द टार्सस इज द प्रॉक्सिमल रिजन ऑफ फूट मेड अप ऑफ 7 टार्सेल बोन. बघा टार्सेल्स म्हटले तर ते किती आहेत 7 आहेत टार्सेल्स. आणि हा जो टार्सस आहे तर तो काय प्रॉक्सिमल रिजन आहे फूटचा तर तो त्याच्यामध्ये काय मेड अप ऑफ 7 टार्सेल बोन्स. त्याच्यामध्ये 7 टार्सेल बोन. These bones are one talus, one calcaneus, one navicular, 3 cuneiform आणि 1 cuboid. ओके, हे सगळे बोन्स आहेत. जॉईंट्स इन बिटवीन these tarsus bones are called as intertarsal joint. ओके, जो काही जॉईंट आहे इन बिटवीन दिस जो टार्सल्स जे आहेत आता 7 तर त्याच्यामध्ये जो आहे तर तो विच इज कॉल्ड एज इंटरटार्सल जॉईंट. ओके, वेट फॉर
ओके, तर आपण बघत होतो बघा टार्सस, मेटाटार्सस आणि फॅलेंजस. तर टार्सस मधलं काय, टार्सस हे प्रॉक्सिमल रिजन आहे. कशाचं, तर फूट विच इज मेड अप ऑफ 7 टार्सल्स. त्याच्यानंतर त्याची नावं बघितलं आपण. आणि जॉईंट जो काही बिटवीन असतो त्याच्यामध्ये टार्सस, 2 टार्सस बोन्स मध्ये, तर त्याला काय म्हणतात, इंटर टार्सल जॉईंट. ओके, द टॅलस विच आर्टिक्युलेट विथ द टिबिया अँड फायब्युला. जे काही टॅलस आहे तर ते काय आर्टिक्युलेट होत आहे कशासोबत, टिबिया आणि फायब्युला सोबत. कॅल्कॅनियस ते काय, लार्जेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट टार्सल बोन आहे. ते लार्जेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट कुठल्या मधलं, टार्सल मधलं हे कॅल्कॅनियस हे बोन आहे. ओके, लार्जर आणि स्ट्रॉंगर. त्याच्यानंतर बघा टॅलस विच ट्रान्समिट अबाउट हाफ द वेट ऑफ बॉडी टू calcaneus and the remaining is transmitted to the other tarsal bone. जो काही remaining portion आहे तो कुठे ट्रान्सफर करतो, टू द अदर टार्सल बोन. त्याच्यानंतर बघा द मेटाटार्सल इज द मिडल रिजन ऑफ फूट. तर ते काय मेटाटार्सल, मिडल रिजन आहे कशाचं, फूट, विच कन्सिस्टिंग ऑफ 5 मेटाटार्सल बोन. त्याच्यामध्ये किती बोन्स आहेत, 5 मेटाटार्सल बोन्स आहेत. लाईक अ मेटाकार्पल, each metatarsal consists of a proximal base and intermediate shaft and the distal head. Proximally, the metatarsals articulate with the tarsals to form the tarsometastarsal joint. Distally, they articulate with the phalanges to form the tarsophalangeal joint. बघा हे जे आर्टिक्युलेट जे होतात कशासोबत, phalanges सोबत. ओके, तर ते काय फॉर्म करतात, तर मेटाटार्सोफॅलेंजियल जॉईंट. ओके, तर बघा फॅलेंजेस काय आहेत आता. फॅलेंजेस विच कन्सिस्ट ऑफ लास्ट पार्ट ऑफ फूट. तर तो काय लास्ट पार्ट आहे आपल्या फूटचा. देर आर 14 फॅलेंजेस. बघा किती आहेत, 14. ऑल 4 टॉयज कन्सिस्ट ऑफ 3 फॅलेंजेस अँड द बिग टॉय हॅज 2 फॅलेंजेस. बघा आपले जे बोट आहेत पायाचे, तर त्याच्यामध्ये बघा जे 4 आहेत, ओके 4 टॉयज विच कन्सिस्ट ऑफ 3 फॅलेंजेस. त्याच्यामध्ये किती असतात, 3 फॅलेंजेस असतात. आणि म्हणजे ईच टॉय मध्ये, ओके प्रत्येक बोटामध्ये. आणि जो आपला बिग टॉय आहे म्हणजे सांगता, तर त्याच्यामध्ये किती आहेत, 2 फॅलेंजेस आहेत. द जॉईंट बिटवीन फॅलेंजेस ऑफ द फूट आर कॉल्ड एज इंटरफॅलेंजियल जॉईंट. तर त्याला काय म्हणायचं, स्पेशली इंटरफॅलेंजियल जॉईंट म्हणायचं. जो काही जॉईंट त्या दोन्ही फॅलेंजेस जे दोन, आता फॉर एक्झाम्पल 2 फॅलेंजेस आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही जॉईंट ते कशाने जॉईंट झाले, तर तो जो जॉईंट आहे तर त्याला काय म्हणायचं, इंटरफॅलेंजियल जॉईंट. ओके, तर हे आता आपण लोअर लिम्स, लोअर लिम्स बघितले. तर ते बघा कुठले कुठले होते, तर ते कुठले कुठले बघितले, फेमस बघितला. त्याच्यानंतर टिबिया बघितलाय. त्याच्यानंतर बघा टिबियाला आपण शाईन बोन म्हणतोय. त्याच्यानंतर फायब्रिनला बघितला. त्याच्यानंतर पटेला बघितलेला आहे. त्याच्यानंतर स्टार्सल्स, मेटाटार्सल्स, फॅलेंजेस हे बोन्स बघितले आता. तर याच्यानंतरचं नेक्स्ट पॉइंट आहे बघा जॉईंट्स. ओके, तर जॉईंट्सचा स्टडी आपल्याला स्पेशली आहे बघा. तर जॉईंट्स म्हणजे काय असतं, द जॉईंट ऑर द आर्टिक्युलेशन इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आतापर्यंत आपण बघत होते आर्टिक्युलेशन, हे बोन ह्याला आर्टिक्युलेट होते. ओके, तर जो जॉईंट आर्टिक्युलेशन झाल्यानंतर तिथे जो जॉईंट फॉर्म होतोय त्याला स्पेसिफिक नाव होतं. तर ते म्हणजे काय एक्झॅक्ट, तर ते आपण बघणार आहोत. बघा जॉईंट ऑर द आर्टिक्युलेशन इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन 2 or more bones or between bone and the cartilage. Structurally joint are classified. बघा, तर हा जो आर्टिक्युलेशन झाल्यानंतर जो काही जॉईंट फॉर्म होतो तर तो काय आहे, तर तो एक प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे 2 बोन्स मधला, 2 किंवा अधिक बोन. ओके, 2 or more bones or between, अजून कशामध्ये तो फॉर्म होऊ शकतो, तर बिटवीन बोन्स अँड द कार्टिलेज. तर या दोन्हीच्या मध्ये सुद्धा तो फॉर्म होतो. त्याच्यानंतर बघा त्याचं क्लासिफिकेशन. फर्स्ट आहे फायब्रस जॉईंट, सेकंड वन आहे कार्टिलेजियस जॉईंट, थर्ड वन आहे सायनोवियल जॉईंट. आता हे फायब्रस जॉईंट, कार्टिलेजियस जॉईंट आणि सायनोवियल जॉईंट हे 3 काय आहेत, टाइप्स आहेत. ओके, टाइप्स म्हणजे ते क्लासिफाय झालेले आहेत. ओके, द बोन्स विच फॉर्मिंग दिस जॉईंट्स कंसिस्ट ऑफ फायब्रस मटेरियल अँड सायनोवियल कॅव्हिटी इज नॉट प्रेझेंट इन फायब्रस जॉईंट. ओके, आपण फर्स्ट बघतो आता फायब्रस जॉईंट. तर ते कसा फॉर्म झालाय बघा.
ओके, तर बघा सॉरी, आपण बघत होतो फायब्रस जॉईंट. तर फायब्रस जॉईंट म्हणजे काय? द बोन्स विच फॉर्मिंग दिस जॉईंट. तर त्याच्यामध्ये काय असतं? टफ फायब्रस मटेरियल असतं. बघा फायब्रस जॉईंट आहे, फायब्रस मटेरियल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि जी काही सायनोवियल कॅव्हिटी आहे, ओके, तर ती कुठे आहे? विच इज नॉट प्रेझेंट. बघा ती प्रेझेंट नाही फायब्रस जॉईंट मध्ये. ड्यू टू विच नो मुवमेंट इज पॉसिबल इन दिस जॉईंट. तर ती सायनोवियल कॅव्हिटी प्रेझेंट नसल्यामुळं याच्यामध्ये काय होतं? मुवमेंट होत नाही. ओके, एक्झाम्पल बघा, त्याचा सुचर्स ऑफ द स्कल्स. स्कल्स मधले जे सुचर्स आहेत तिथे जो हे फायब्रस जॉईंट फॉर्म आहे, प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर टीथ इन देअर सॉकेट. बघा आपल्या टीथची मुवमेंट होऊ शकते का? म्हणजे ते पॅक बसलेले असतात. ओके, ते असे त्याची मुवमेंट नाही करू शकत आपण. पूर्ण टोटली सगळ्या टीथ मिळूनच एकदम आपण मूव्ह करू शकतो. ओके, तर हे झालं फायब्रस जॉईंट. बघा फायब्रस जॉईंट मध्ये सिंपल आहे, त्याच्यामध्ये टफ फायब्रस मटेरियल असतं आणि सायनोवियल कॅव्हिटी काय असतं? प्रेझेंट नसते, ते अपसेंट असते. त्याच्यामुळे काय मुवमेंट होऊ शकत नाही, पॉसिबल नाही. आणि त्याचं एक्झाम्पल काय? सुचर ऑफ स्कल, टीथ इन देअर सॉकेट. आणि टीथ जे काही आपल्या सॉकेट मध्ये असतात. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे कार्टिलेजिनियस जॉईंट. तर हे जे कार्टिलेजिनियस जॉईंट आहे, तर तो कसा फॉर्म झाला बघा. त्याच्यामध्ये काय असतं? विच कन्सिस्ट ऑफ पॅड्स ऑफ फायब्रोकार्टिलेज, टफ मटेरियल विच ऍक्ट ॲज अ शॉक ऍब्झॉर्बर, अँड देयर इज अ नो सायनोवियल कॅव्हिटी, अ लॉस स्पिंडल और द नो मुवमेंट. The bones are held together by the cartilage. बघा याच्यामध्ये काय असतं? तर कार्टिलेज प्रेझेंट असतं. जे टफ मटेरियल आहे कार्टिलेज ते प्रेझेंट असतं. आणि ते काय होतं? जे टफ मटेरियल आहे त्याच्यामुळे काय होतं? शॉक ऍब्झॉर्बिंग होतं. आणि त्याच्यामध्ये बघा सायनोवियल कॅव्हिटी ह्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट नाही, पण तरी सुद्धा हे काय करते? अलाउ करते लिटल मुवमेंटला. ओके, थोडी बोला. आवाज तुमचा खरखरते आणि डबल येते. ओके, इथं साईडला प्रॅक्टिकल सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो आवाज डबल झाल्यासारखं वाटतं. डबल नाही आवाज. ओके, तर बघा आपण बघत होतो कार्टिलेजिनियस जॉईंट. ओके, तर कार्टिलेजिनियस जॉईंट जो आहे त्याच्यामध्ये कार्टिलेज प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर टफ मटेरियल आहे आणि ते शॉक ऍब्झॉर्बरचं काम करते. आणि त्याच्यामध्ये सायनोवियल कॅव्हिटी प्रेझेंट नाही. आणि पण तरी पण ते काय करते? अलाउ करते लिटल मुवमेंटला, किंवा त्याच्यामध्ये मुवमेंट सुद्धा काही ह्याच्यामध्ये होत नाही काही जॉईंट्स मध्ये. द बोन्स आर हेल्ड टुगेदर बाय द कार्टिलेज. तर ते कसे होतात? एकमेक सोबत येतात ते कार्टिलेज थ्रू. ओके, कार्टिलेज त्यांना दोन बोन्स एकत्र करतात. त्याचे एक्झाम्पल्स बघा, प्युबिक सिम्फासिस, इंटरव्हर्टिब्रल जॉईंट. हे दोन काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत कशाचे? कार्टिलेजिनियस जॉईंट, प्युबिक सिम्फासिस आणि इंटरव्हर्टिब्रल जॉईंट. ओके, तर बघा थर्ड आहे सायनोवियल जॉईंट. सायनोवियल जॉईंट बघा काय आहेत? द बोन विच फॉर्मिंग द सायनोवियल जॉईंट विच कन्सिस्ट ऑफ सायनोवियल कॅव्हिटी. बघा फक्त सायनोवियल जॉईंट मध्ये सायनोवियल कॅव्हिटी आहे म्हणून त्याला काय नाव दिले? सायनोवियल जॉईंट. ओके, इट इज अ फ्रीली मुव्हेबल. बघा सायनोवियल कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याच्यामुळे याची मुवमेंट पॉसिबल आहे. त्याच्यामुळे हे काय आहे? फ्रीली मुव्हेबल आहे. द आर्टिक्युलेटिंग बोन ऑफ सायनोवियल जॉईंट आर कवर्ड बाय अ लेअर ऑफ हायलाइन कार्टिलेज. तर ते जे आर्टिक्युलेटिंग बोन आहे सायनोवियल जॉईंटचं, तर ते त्याच्या कवर्ड बाय द लेअर ऑफ हायलाइन कार्टिलेज. हायलाइन कार्टिलेज काय होतं? त्याचं लेअर कव्हर होते. दिस कार्टिलेज रिड्युसेस फ्रिक्शन between the bones and helps to absorb shock. Synovial joint is surrounded by the articular capsule. Okay, and the capsule has a two layers, an outer fibrous capsule and the okay. तर हे कट झालेले थोडस. तर बघा मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करेल. ओके, ते कॅप्सूल्सचं जे म्हटलं ते. ओके, दोन लेयर्स असतात, आउटर फायब्रस आणि मी तर मध्ये इनर फायब्रसच आहे ते, तरी पण तुम्हाला मी कन्फर्म सांगेन. बघा सायनोवियल जॉईंट बघतो आपण, तर त्याच्यामध्ये सायनोवियल जॉईंट मध्ये सायनोवियल कॅव्हिटी हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बघा सायनोवियल कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि त्याच्यामुळे ते काही फ्रीली मुव्हेबल आहेत. आणि आर्टिक्युलेटिंग बोन जे आहे सायनोवियल जॉईंट, तर ते कसं कव्हर झाले? तर हायलाइन कार्टिलेजने झाले. आणि जे कार्टिलेज आहे ते काय करते? रिड्यूस करते फ्रिक्शन बिटवीन द बोन्स अँड हेल्प्स टू ऍब्झॉर्ब शॉक. तर ते शॉक ऍब्झॉर्ब करण्यासाठी आहे. आणि या सायनोवियल जॉईंटला काय? आर्टिक्युलर कॅप्सूल आहे आणि त्याच्या दोन लेयर्स आहेत. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल कोणते दोन लेयर्स आहेत. ओके, तर त्याच्यानंतर बघा सायनोवियल जॉईंट. ओके, डबल
ओके, हा ओके, सॉरी, तिथे डबल झालेलं आहे. तर द कॅप्सूल्स हॅज टू लेअर, आउटर फायब्रस कॅप्सूल आणि इनर सायनोवियल मेम्ब्रेन. बघा हेच आहे इनर सायनोवियल मेम्ब्रेन. सायनोवियल फ्लुइड विच इज प्रेझेंट इन द सायनोवियल मेम्ब्रेन. जे काही सायनोवियल फ्लुइड आहे तर या इनर जे सायनोवियल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये ते फ्लुइड प्रेझेंट असतं आणि इट्स फंक्शन इन्क्लूड्स द reducing friction by the lubricating joint and absorbing shock. आणि ते कशासाठी यूज होतं त्याचा तर शॉक ऍब्झॉर्बिंग साठी यूज होतो. इट ऑल्सो सप्लायज ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स अँड रिमूव्ह द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द कॉन्ड्रोसाइट्स विदिन अ कार्टिलेज. बघा कार्टिलेज मध्ये जे कॉन्ड्रोसाइट्स आहे तर त्याच्यातून काय होतं तर कार्बन डायऑक्साइड रिमूव्ह होतं आणि सप्लाय काय करते हे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचं सप्लाय. हे सायनोवियल जॉइंट्स आहे. त्याच्यानंतर बघा फंक्शनली जॉइंट्स. आता बघा ते स्ट्रक्चरल बघितलं फंक्शनली जॉइंट्सचं क्लासिफिकेशन. सायनोआर्थ्रोसिस, सायन्स मीन्स काय टुगेदर. हा जो सायनोआर्थ्रोसिस आहे तो काय आहे इमूव्हेबल जॉइंट म्हणजे त्याची मुवमेंट काय पॉसिबल नाही. त्याच्यानंतर बघा अँफिआर्थ्रोसिस, आर्थ्रोसिस. बघा अँफिआर्थ्रोसिस बघा पहिला बघितला सेल आर्थ्रोसिस, त्याच्यानंतर अँफिआर्थ्रोसिस. अँफिआर्थ्रोसिस काय स्लाइटली त्याची मुवमेंट पॉसिबल आहे त्याच्यामुळे तो काय आहे स्लाइटली मुव्हेबल जॉइंट. त्याच्यानंतर बघा डायआर्थ्रोसिस, तर तो कसा आहे फ्रीली मुव्हेबल आहे. बघा सायनोआर्थ्रोसिस काय तर इमूव्हेबल आहे, अँफिआर्थ्रोसिस स्लाइटली मुव्हेबल आहे आणि डायआर्थ्रोसिस हा फ्रीली मुव्हेबल जॉइंट आहे. ऑल डायआर्थ्रोसिस जॉइंट्स आर सायनोवियल जॉइंट्स. ओके, बघा जे काही डायआर्थ्रोसिस जॉइंट्स असतील ते कसे आहेत सगळे तर सायनोवियल जॉइंट्सच आहेत. हे जे आताच्या टाइप्स बघते आपण ओके तर ते कसे आहेत तर स्ट्रक्चरली क्लासिफिकेशन आहे. फायब्रस, कार्टिलेजिनस आणि सायनोवियल हे जे आहेत तीन जॉइंट. तर जेव्हा जॉइंट्स आपण स्ट्रक्चरली क्लासिफाय करू म्हणजे दिसण्याच्या त्याच्या स्ट्रक्चर वरून ओके अपीअरन्स वरून हे क्लासिफिकेशन आहे. आणि हे जे आहे तीन क्लास तर ते काय आहेत फंक्शनली आहे. याचं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे नावं आणि ते कसं आहे इमूव्हेबल आहे का मुव्हेबल आहे का फ्रीली आहे. ओके, त्याच्यानंतर बघा सायनोवियल जॉइंट जे आहेत त्याचे स्पेशल अजून टाइप्स आहेत. डिपेंडिंग ऑन द मुवमेंट सायनोवियल जॉइंट्स आर डिवायडेड इंटू द फॉलोइंग 6 टाइप्स. बघा याचे 6 टाइप्स आहेत सायनोवियल जॉइंटचे. तर फर्स्ट आहे ग्लायडिंग जॉइंट. ग्लायडिंग जॉइंट ओके तर ग्लायडिंग जॉइंट म्हणजे काय बघा द आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ बोन्स आर फ्लॅट और स्लाइटली कर्व्ड and the glide over one another. तर तो आर्टिक्युलेटिंग जो सरफेस आहे बोनचा तर तो काय फ्लॅट आहे किंवा स्लाइटली कर्व्ड सुद्धा असतो काही बोन्स मध्ये काही जॉइंट्स मध्ये आणि ग्लाइड ओव्हर वन अनदर. ओके, तो एकावर एक आहे. व्हेरी रिस्ट्रिक्टेड मुवमेंट इज पॉसिबल इन द ग्लायडिंग जॉइंट. बघा याच्यामध्ये पण मुवमेंट पॉसिबल नाही. एक्झाम्पल बघा याचं इंटरकार्पल जॉइंट आणि इंटरटार्सल जॉइंट. बघा दोन कार्पल्सचा मधला जॉइंट असतात इंटरकार्पल आणि इंटरटार्सल. तर हा याला आपण काय ग्लायडिंग जॉइंट हे एक्झाम्पल्स आहे किंवा त्याला आपण ग्लायडिंग जॉइंट म्हणतो. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे हिंज जॉइंट. ओके, हिंज जॉइंट. इन दिस जॉइंट convex surface of one bone fits into the concave surface of another bone. जो काही एक कॉन्व्हेक्स सरफेस आहे एका बोनचा तर तो काय होतो दुसऱ्या बोनच्या कॉन्केव्ह सरफेस तो काय अटॅच होतो आर्टिक्युलेट होतो फिट होतो. ओके, द हिंज बोन हिंज जॉइंट ओके प्रोड्युसेस ओपनिंग अँड क्लोजिंग मुवमेंट इन वन डायरेक्शन. तर त्याचे काय होऊ शकते बघा ओपनिंग आणि क्लोजिंग मुवमेंट होऊ शकते. एक्झाम्पल काय त्याचं एल्बो जॉइंट, नी जॉइंट, अँकल जॉइंट हे सगळे काय आहेत एक्झाम्पल आहेत हिंज जॉइंटचे. बघा एक्झाम्पल इम्पॉर्टन्स आहे ओके इम्पॉर्टंट आहेत. तर थर्ड आहे बघा पायवट जॉइंट. तर पायवट जॉइंट काय बघा इन पायवट जॉइंट राउंडेड सरफेस ऑफ वन बोन आर्टिक्युलेट विथ अनदर बोन. जो काही राउंडेड सरफेस आहे एका बोनचा तर तो आर्टिक्युलेट होतो अनदर बोन किंवा लिगामेंटवर. इट ओनली अलाउज रोटेशन अराउंड इट्स ऑन लॉंगिट्युडनल ऍक्सिस. तर तो काय होतो स्वतःच्याच लॉंगिट्युडनल ऍक्सिसवर त्याचं रोटेशन पॉसिबल आहे. एक्झाम्पल काय बघा त्याचं atlantoaxial joint in which the atlas rotate around the axis and permits the head to turn from side to side. ओके, तर त्याची मुवमेंट साइड टू साइड होती. हे तीन झाले कशाचे बघतो आपण हे सायनोवियल जॉइंटचे टाइप्स आहेत. पहिला बघितला ग्लायडिंग जॉइंट, त्याच्यानंतर बघितला हिंज जॉइंट आणि थर्ड होता तो पायवट जॉइंट. आता बघा
फोर्थ आहे तो कोंडोलॉइड जॉईंट. आता कोंडोलॉइड जॉईंट काय आहे बघा, इट कन्सिस्ट ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हल शेप्ड प्रोजेक्शन. तर ते कसं आहे, कॉन्व्हेक्स आहे, ओव्हल शेप्ड म्हणजे राउंडेड टू ओव्हल शेप्ड प्रोजेक्शन ऑफ वन बोन which fits or articulate into the oval shaped depression of another bone. तर जे oval shaped जे काही डिप्रेशन आहे दुसऱ्या बोनवर, तर त्यावर जे काही एक बोन आहे त्याचं प्रोजेक्शन आहे, तर त्या डिप्रेशन मध्ये. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल, कोंडोलॉइड प्रोसेस ऑफ मॅन्डिबल अँड द टेम्पोरल बोन, मेटाकार्पो फॅलेंजियल जॉईंट, मेटाटार्सलो फॅलेंजियल जॉईंट. हे काय आहेत तर एक्झाम्पल्स आहेत बघा. कॉन्डोलॉइड प्रोसेस ऑफ मॅन्डिबल, त्याच्यानंतर टेम्पोरल बोन. ओके, ह्याच्यामधली जी कॉन्डोलॉइड प्रोसेस आहे. त्याच्यानंतर बघा मेटाकार्पल फॅलेंजियल जॉईंट आणि मेटाटार्सो फॅलेंजियल जॉईंट. हे कशाचे, कॉन्डोलॉइड जॉईंटचे एक्झाम्पल्स आहेत. तर त्याच्यानंतर बघा फिफ्थ आहे सॅडल जॉईंट. तर बघा सॅडल जॉईंट, इन दिस द आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ वन बोन इज सॅडल शेप्ड. बघा तो कसा आहे, सॅडल शेप्ड आहे. ओके, द आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ वन बोन फिट्स इनटू द सॅडल. अँड एक्झाम्पल कार्पो मेटाकार्पल जॉईंट. बघा कार्पो मेटाकार्पल जॉईंट बिटवीन द ट्रॅपेझियम अँड द थंब. ओके, हे सॅडल जॉईंटचे एक्झाम्पल आहे. सॅडल जॉईंट म्हणजे काय, फक्त त्याच्यात शेप कसा आहे, सॅडल शेप्ड आहे एक बोन. आर्टिक्युलेटिंग सॅडल शेप कसा असतो? ओके, मी सांगेल लास्टला. वेट, आपण कंटिन्यू करूयात, मी लास्टला सांगेन तुम्हाला. तर बघा सॅडल शेप जो आहे, ओके, तर याचं मराठीमध्ये टोटल आपल्याला नाही सांगता येणार. तरी तुम्हाला काही भेटलं टोटल मराठीमध्ये तर मी तुम्हाला सांगेन. सॅडल म्हणजे असं एक्सप्लेन. ओके, मी तुम्हाला इमेजेस दाखवेन ह्याची भेटली तर चालेल. ओके. तर तो सॅडल शेप म्हणजे तुम्हाला पिक्चर इमेज जेव्हा दाखवेल तेव्हा तो म्हणजे लक्षात येईल व्यवस्थित. असं टोटली मराठीतून आपल्याला हे सॅडल शेप नाही सांगता येईल. द आर्टिक्युलेटिंग सरफेस ऑफ वन बोन फिट्स इनटू द सॅडल. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल कार्पो मेटाकार्पल जॉईंट बिटवीन द ट्रॅपेझियम आणि थंब. सॅडल अजून कसा म्हणता येईल. ओके, आपण कंटिन्यू करू. मला एखादी इमेज सापडली तर मी तुम्हाला दाखवते. तर बघा सिक्स्थ आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट. इन दिस जॉईंट द हेड ऑफ वन बोन इज बॉल शेप्ड अँड विच आर्टिक्युलेट्स विथ द कप शेप्ड सॉकेट ऑफ अनदर बोन. एक्झाम्पल शोल्डर जॉईंट, हिप बोन. ओके, बॉल अँड सॉकेट जॉईंट. तर या हा जो लास्ट जॉईंट आहे तर त्याचं कसं आहे बघा, द हेड जो आहे एका बोनचा तर तो काय बॉल शेप्ड आहे. ओके, बॉल अँड सॉकेट म्हटले, बॉल शेप्ड आहे आणि तो आर्टिक्युलेट होतोय कप शेप्ड सॉकेट, कशाचं, अनादर बोनचं. एक्झाम्पल काय त्याचं, शोल्डर जॉईंट और द हिप जॉईंट. बघा हे सगळे टाइप्स बघितले, फक्त तुम्हाला एक दाखवायचं राहिले फक्त सॅडल जॉईंट. ओके, तर ते मी दाखवेन. तर बघा याच्यानंतर बघायचं आपल्याला अँग्युलर मुवमेंट्स. तर अँग्युलर मुवमेंट्स जे आहे, देर इज इन्क्रीज और डिक्रीज इन अँगल बिटवीन द आर्टिक्युलेटिंग बोन. जेव्हा बघा दोन बोन्स आर्टिक्युलेट होतात तिथं जी मुवमेंट होती बघा अँग्युलर मुवमेंट्स, तर त्याचे जे टाइप्स आहेत तर ते बघा कुठले आहेत, तर फ्लॅक्झिओन, एक्सटेन्शन, त्याच्यानंतर ऍबडक्शन, त्याच्यानंतर सर्कमडक्शन. ओके, तर बघा फ्लॅक्झियन म्हणजे काय, फ्लॅक्स म्हणजे काय, टू बेंड. बघा त्याची बेंडिंगची जेव्हा मुवमेंट होती तर त्याला काय फ्लॅक्सियन म्हणायचं. फ्लॅक्झियन मध्ये काय होत असतं, देर इज डिक्रीज इन अँगल बिटवीन द आर्टिक्युलेटिंग बोन. बघा दोन अँगल मधला तिथं दोन बोन्स मधला अँगल काय झाला असतो, तिथं डिक्रीज झालेला असतो. ओके, तर बघा एक्सटेन्शन जे आहे, सॉरी फ्लॅक्झियन जे आहे, तर फ्लॅक्स म्हणजे काय, ते बेंडिंगची जी मुवमेंट होत असते तर त्याला फ्लॅक्स म्हणतो आपण. तर ती फ्लॅक्झियन ही मुवमेंट आहे जेव्हा दोन म्हणजे जॉईंट्स, दोन बोन्स तिथे जॉईंट झालाय तिथली मुवमेंट. त्याच्यानंतर बघा देर इज डिक्रीज, ह्याच्यामध्ये काय होत असतं, तर जो अँगल फॉर्म होतोय तर तो काय होतो, डिक्रीज होतो. त्याच्यानंतर बघा त्याचं एक्झाम्पल आहे मुव्हिंग द फोरआर्म टुवर्ड्स आर्म. बघा आपला जो फोरआर्म आहे तो आर्म कडे त्याची मुवमेंट करताना तर त्याचा अँगल कसा आहे, डिक्रीज होतो. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे एक्सटेन्शन.
एक्सटेंड म्हणजे काय, टू स्ट्रेच आउट, स्ट्रेच होत असतं. त्याच्यानंतर बघा, इन एक्सटेन्शन देअर इज इन्क्रीज इन अँगल बिटवीन टू आर्टिक्युलेटिंग बोन. एक्झाम्पल, स्ट्रेचिंग ऑफ बेंड फोरआर्म. ओके, हे झालं एक्सटेन्शनचं. वेट फॉर ओके, सॉरी. तर बघा, आपण अँग्युलर मुवमेंट बघत होतो. तर त्याच्यामध्ये काय आपलं चालू होतं, कोणता पॉइंट चालला होता? एनीवन? अँग्युलर मुवमेंट समजलीये का? गिव्ह रिस्पॉन्स. येस मॅम. डबल सांगा मॅम. अँग्युलर मुवमेंट डबल सांगू का? हा. ओके, मॅम. ठीक आहे. आपण येस मॅम. मुवमेंट परत घेऊयात, जरा लिंक हे झाली. ओके, तर बघा, अँग्युलर मुवमेंट म्हणजे काय होत असतं बघा, जेव्हा दोन बोन्स जॉईंट होतात. ओके, दोन बोन्स एका ठिकाणी आर्टिक्युलेट होतात, जॉईंट अटॅच होतात. ते कशासाठी अटॅच होत असतात? तर आता बघा, काही आपण आता टाइप्स बघितले जॉईंटचे. ओके, आणि काही मध्ये सायनोव्हियल कॅव्हिटी प्रेझेंट असते, मग त्याच्यामुळे तिथे मुवमेंट पॉसिबल असते. मग ते मुवमेंटसाठी हे जॉईंट झालेले असतात, बरोबर आहे, दोन बोन्स. तर तेव्हा जी मुवमेंट होत असते, तर त्या मधला जो दोन बोन्स मधला जो अँगल आहे, तर तो अँगल काय होतोय, डिक्रीज होतोय का इन्क्रीज होतोय, हे आपल्याला बघायचंय. ओके, अँग्युलर मुवमेंट समजलं? खूप सिंपल भाषेत सांगितलं मी अँग्युलर मुवमेंट. एनीवन अँग्युलर मुवमेंट समजलंय का? येस मॅम. येस मॅम. ओके, तुम्हाला समजलं अँग्युलर मुवमेंट म्हणजे काय नक्की. तर बघा, त्याच्यामध्ये बघा, पहिली मुवमेंट काय, फ्लॅक्झियन. बघा, फ्लॅक्झियन ही जी पहिली मुवमेंट आहे, तर फ्लॅक्स म्हणजे काय, तर बेंड. बघा, काही वेळेस बोन काय होतं, जिथे जॉईंट झाले तिथे आपल्याला कसं बेंडिंगची मुवमेंट पाहिजे असते. ओके, तरी वाकण्यासाठी. ओके, तर ते जे फ्लॅक्झन मध्ये काय असतं, तर तो अँगल जो आहे, तर तो काय होतोय, डिक्रीज होतोय. ओके, अँगल जो आहे, तर तो काय होतोय, त्या दोन बोन मधला डिक्रीज होतोय बिटवीन. बघा, बिटवीन द आर्टिक्युलेटिंग बोन, म्हणजे तेच सांगितले मी तुम्हाला दोन बोन्स जे आहेत, तर त्याच्यातून त्याच्यातला जो अँगल आहे, तर तो काय होतो, डिक्रीज होतोय. त्याचं एक्झाम्पल बघा, मुव्हिंग द फोरआर्म टुवर्ड्स द आर्म.
त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे ते एक्सटेन्शन. ओके, एक्सटेन्शन ही पण एक मुवमेंट आहे. एक्सटेंड म्हणजे काय, टू स्ट्रेच आउट, स्ट्रेच होणं. ओके, इन एक्सटेन्शन देर इज इन्क्रीज इन अँगल बिटवीन टू आर्टिक्युलेटिंग बोन्स. तर इथे काय होतंय, दोन बोन्स मधला अँगल जो आहे तर तो काय होते, इन्क्रीज होते. एक्झाम्पल काय, स्ट्रेचिंग ऑफ बेंट फोरआर्म. जे आपलं फोरआर्म आहे तर ते कसं होते, स्ट्रेच होते बेंट होताना. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड आहे ऍबडक्शन. ऍबडक्शन म्हणजे काय, ऍबडक्शन इज अ मुवमेंट ऑफ बोन अवे फ्रॉम मिडलाईन. बघा मिडलाईन पेक्षा लांब, ओके, अवे जी काही मुवमेंट असते बोनची त्याला काय म्हणायचं, ऍबडक्शन. मुवमेंट ऑफ ह्युमरस लॅटरली ऍट द शोल्डर जॉईंट. बघा हे एक्झाम्पल आहे कशाचं, ऍबडक्शनचं. तर ऍबडक्शनचं काय आहे, तर मुवमेंट ऑफ बोन अवे फ्रॉम मिडलाईन, हे ऍबडक्शन झालं. आणि ऍडक्शन काय आहे, तर मुवमेंट ऑफ बोन टुवर्ड्स द मिडलाईन, हे काय आहे, टुवर्ड्स आहे. आणि ऍबडक्शन म्हणजे अवे, ओके, अवे करायचं आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यात एक्झाम्पल, ऍडक्शनचं एक्झाम्पल काय, मुवमेंट ऑफ ह्युमरस टुवर्ड्स द मिडलाईन. त्याच्यानंतर फिफ्थ आहे बघा सर्कमडक्शन. ओके, सर्कमडक्शन काय बघा, सर्कमडक्शन इज अ सर्क्युलर मुवमेंट ऑफ डिस्टल एंड ऑफ बॉडी पार्ट. ही कशी आहे, सर्क्युलर मुवमेंट आहे. इट इज अ कंटिन्युअस सिक्वेन्स ऑफ फ्लेक्झॉन, ऍबडक्शन, एक्सटेन्शन, ऍडक्शन. ओके, या सगळ्या मुवमेंट या सर्कमडक्शन मध्ये होत असतात. आणि एक्झाम्पल काय आहे, मुवमेंट ऑफ ह्युमरस इन सर्कल ऍट द शोल्डर जॉईंट. बघा आपण हँडची मुवमेंट करतो, ओके, ते शोल्डरच्या तिथे, तर हे सर्कमडन्सस मुवमेंट येते. ओके, तर आपण ह्या आता काय बघितलं, अँग्युलर मुवमेंट बघितल्या. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे बघा डिसऑर्डर्स ऑफ जॉईंट. ओके, तर 3 डिसऑर्डर्स आहेत, तर ते बघूयात आपण, शॉर्ट मध्ये आहेत, वेळ आहे आपल्याकडं. आर्थरायटिस. बघा आर्थरायटिस काय, तर हे इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट. ओके, इन्फ्लामेशन. ओके, इन्फ्लामेशन म्हणजे काय, एनी आयडिया अबाउट इन्फ्लामेशन? एनीवन, इन्फ्लामेशन माहिती का तुम्हाला, काही आयडिया इन्फ्लामेशन म्हणजे काय असू शकतं, असं सुद्धा सांगितलं तरी चालेल. सूज येणे. काय बोला. सूज येणे. ओके, गुड. तर इन्फ्लामेशन म्हणजे तेच आहे, तर जेव्हा स्वेल होतं तिथलं, ओके, एखादा पार्ट. तर आर्थरायटिस म्हणजे काय, तर जॉईंट्स आहेत आपले, तर तिथलं इन्फ्लामेशन होणं. ओके, तर त्याच्यामध्ये बघा टाईप आहे सेपरेट, त्याला काय म्हणतो आपण त्या डिसऑर्डरला, रुमॅटॉइड आर्थरायटिस. बघा हे जे डिसीज आहेत तर ते कशामुळे, जॉईंट्सचे जो काही प्रॉब्लेम येईल जॉईंट्सच्या तिथे, तर त्याच्यामुळे हे डिसऑर्डर्स होत असतात. आता बघा रुमॅटॉइड आर्थरायटिस काय, तर तो काय आहे, तो बघा डिसीजचे पण कॅटेगरीज असतात, ते तुम्हाला नंतर शिकवले जातील. ऑटो इम्युन डिसीज, ओके, इम्युन डिसीज. तर हा जो रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे तर तो काय आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर. ओके, ऑटो इम्युन तो काय डिसीज आहे, इन विच इम्युन सिस्टीम ऑफ बॉडी अटॅक्स इट्स आउन टिश्यू. बघा इथं सांगितलंच आहे तरी पण, इम्युन ऑटो इम्युन म्हणजे काय, इम्युन सिस्टीम. ओके, या रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये काय होत असतं, इम्युन सिस्टीम जी आहे आपल्या बॉडीची, बरोबर आहे, इम्युनिटी ज्याला आपण म्हणतोय, तर जी काही इम्युन सिस्टीम आहे बॉडीची, तर ती अटॅक्स करते इट्स आउन टिश्यू, स्वतःच्याच टिश्यू वरती ती काय करते, अटॅक करते. इट इज अ कॅरेक्टराइज्ड बाय द इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट. त्याच्यामध्ये काय होत असतं बघा, स्पेसिफिकली सिम्पटम्स मध्ये इन्फ्लामेशन होतं जॉईंटचं. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस युजली ऑकर्स bilaterally. Hence, if one wrist is affected, the other is also likely to affect. बघा एका साइड ओप्स, तुम्हाला माझा आवाज येत होता का इतका उशीर? नाही, आता थोडस नाही आला. रुमॅटॉइड आर्थरायटिसचं काहीच कळलं नाही का? ओके, बघा आर्थरायटिस काय, इन्फ्लामेशन आहे, बरोबर आहे. आताच कोणतं सांगितलं, सूज. ओके, ते इन्फ्लामेशन होतं जॉईंट्सचं, त्याच्यामध्ये आपण टाईप बघितला रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर हा काय ऑटो इम्युन डिसीज आहे, आणि त्याच्यामध्ये काय होत असतं, इम्युन सिस्टीम आपली जी आहे ती बॉडी काय आपल्या बॉडी मधली, तर ती काय करते, अटॅक करते स्वतःच्या टिश्यू वरती आपल्या. ओके, काही वेळेस तर इट इज त्याच्यामध्ये अजून काय होतं असतं, इन्फ्लामेशन होतं जॉईंट्सचं, म्हणजे मेन सिम्पटम मधलं तर ह्याच्यामधलं. आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस काय, तर ते बायलॅटरली होतं. बघा समजा एका साईडला इन्फेक्शन झालं तर त्याचं दुसऱ्या साईडला पण लगेच होतं.
इन्फ्लामेशन ऑफ सायनोव्हियल मेम्ब्रेन इज प्रायमरी सिम्पटम ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस. बघा आपण आता बघितलं सायनोव्हियल मेम्ब्रेन कुठे असते. ओके, 2 मेम्ब्रेन्स असतात, तर त्यातली एक सायनोव्हियल मेम्ब्रेन असते जी की इनर असते. तर त्याच्या ते जे आहे तर ती प्रायमरी त्याच्यामध्येच इन्फ्लामेशन होत असतं आणि हे काय आहे, प्रायमरी सिम्पटम आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस. बघा तर इन्फ्लामेशन होतं सायनोव्हियल मेम्ब्रेन मध्ये. इट इज अ प्रायमरी सिम्पटम आहे, तर सिम्पटम आहे ते रुमॅटॉइड आर्थरायटिसचं. इफ इट इज अनट्रीटेड, the synovial membrane thickens and synovial fluid accumulates. The resulting pressure causes the pain and the tenderness. बघा ते जर ट्रीट नाही केलं वेळच्या वेळेला तर ते काय होणार आहे, सायनोव्हियल मेम्ब्रेन जे आहे थिक होणार आहे जास्त. ओके, साठून आणि त्याच्यानंतर सायनोव्हियल फ्लुइड जो आहे तो अक्युमुलेट होणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे प्रेशर येणार आणि त्याच्यामुळे पेन, ओके, आणि टेंडरनेस तिथे फॉर्म होणार. हे झालं रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ऑस्टिओ आर्थरायटिस. ऑस्टिओ आर्थरायटिस बघा काय आहे, हा सेकंड डिसीज आहे जो जॉईंट्स मध्ये ओके. तर बघा ऑस्टिओआर्थरायटिस जे आहे तर तो काय डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज आहे. इन विच जॉईंट कार्टिलेज ते कसं आहे जनरली त्याच्यामध्ये लॉस्ट झालेलं असतं. कोण काय बोललं का? हॅलो, बोला. ओके, कुणाला काही डाऊट आहे का? एक हा पॉइंट कम्प्लीट करून कुणाला काही असेल तर ते विचारा, चालेल? बघा ऑस्टिओ आर्थरायटिस जे आहे तर तो काय डिजनरेटिव्ह जॉईंट आहे आणि त्याच्यामध्ये काय होतंय, जॉईंट कार्टिलेज जे आहेत तर ते फायब्रस आपण कार्टिलेज बघितले तर ते काय असते जनरली लॉस्ट झालेले असतात. कशामुळे? का तर एजिंगमुळे, ओबिसिटीमुळे, इरिटेशन झालेलं असेल जॉईंट्सला किंवा मसल्स जेव्हा वीक झालेले असतील तेव्हा हे होत असतं. जे जे कार्टिलेजेस आहेत ते टोटली इथे लॉस्ट झालेले असतात. आणि ऑस्टिओआर्थरायटिस काय आहे, हा प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे ऑफ वेट बेरिंग synovial joint. In these the articular cartilage slowly काय होतात तर डिजनरेट होतात आणि कॉझिंग द डिक्रीजिंग स्पेस ऑफ जॉईंट कॅव्हिटी. जी काही जॉईंट कॅव्हिटीचा जो स्पेस आहे तर तो काय होतो डिक्रीज होतो आणि रिस्ट्रिक्टेड जॉईंट मुवमेंट, तर जी काही जॉईंटची मुवमेंट असते तर ती काय होतं होत नाही. ऑस्टिओआर्थरायटिस फर्स्ट अटॅक्स द लार्जर जॉईंट लाईक अ नी जॉईंट अँड हिप जॉईंट. बघा हा जो ऑस्टिओआर्थरायटिस आहे तो कशाला पहिल्यांदा अटॅक होतो, नी जॉईंट, ओके, किंवा हिप जॉईंट जो लार्जर आहे तो. त्याच्यानंतर बघा लास्ट आहे गाउट. ओके, त्यालाच काय म्हणतो असून गाउटी आर्थरायटिस. तर बघा याच्यामध्ये काय होत असतं, युरिक ऍसिड इज अ बेस्ट प्रोडक्ट विच इज अ प्रोड्युस्ड ड्युरिंग द मेटाबॉलिझम ऑफ न्यूक्लिक ऍसिड. बघा हा कशामुळे झाला असतो, हा युरिक ऍसिड हा जो एक वेस्ट प्रोडक्ट आहे तर तो प्रोड्यूस होतो कधी, जेव्हा मेटाबॉलिझम होत असतं न्यूक्लिक ऍसिडचं. कोणते कोणते न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, डीएनए आणि आरएनए या दोन्हीचं मेटाबॉलिझम जेव्हा होत असतं तेव्हा युरिक ऍसिड हा बेस्ट प्रोडक्ट म्हणून रिलीज होत असतो. अ पर्सन हू सफर्स फ्रॉम गाउट आयदर प्रोड्यूस एक्सेस अमाउंट ऑफ युरिक ऍसिड ऑर इज नॉट एबल टू एक्सक्रीट ॲज मच ऑफ नॉर्मल. बघा या पेशंट्स मध्ये काय होत असतं तर एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये युरिक ऍसिड हे सिक्रेट होत असतं किंवा एकतर त्यांच्यामध्ये नॉर्मल लेवलला जेवढं सिक्रेशन व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, जास्त होतं त्याच्यापेक्षा, बरोबर आहे. तर द रिझल्ट इज प्रेझन्स ऑफ युरिक ऍसिड इन ब्लड. ब्लड मध्ये ते काय होतं, युरिक ऍसिड जास्त होतं.
And this excess uric acid then react with sodium and to form the salt of sodium urate crystal. Okay, sodium urateचं crystal salt form होतं आणि crystals of sodium urate accumulate in soft tissue such as kidney and in the cartilage of joint. तर ते जे crystal form झाले तर ते कुठे जातात सॉफ्ट टिश्यू मध्ये, कुठल्या किडनीच्या. ओके, आणि त्याच्यानंतर काय होतं किंवा कार्टिलेज ऑफ जॉईंट किंवा जॉईंटच्या कार्टिलेज मध्ये सुद्धा ते तयार होतात. आणि दिस क्रिस्टल्स इरिटेट अँड इरोड द कार्टिलेज कॉझिंग इन्फ्लामेशन. आणि इन्फ्लामेशन होतं, त्याच्यामध्ये स्वेलिंग होतं. ओके, आणि अॅक्यूट पेन सुरू होतं तिथे. अँड द एंड्स ऑफ आर्टिक्युलेटिंग बोन फ्यूज अँड द जॉईंट बिकम इमुवेबल. आणि तिथल्या आपल्या जॉईंटची मुवमेंट पॉसिबल होत नाही. ओके, तर इथे आपलं संपलेला आहे हा चॅप्टर. तुम्हाला मी काय करते नेक्स्ट लेक्चरला, बघा मी नोट्स मध्ये तुम्हाला डायग्राम दिलेत काढून, तरी सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित आता त्या समजत नसतील, ओके, माझं ड्रॉइंग कसं आहे आता, ओके, तर तुम्हाला हव्या असतील तर मी त्या काय करते आज स्कॅन करून ज्या बुक्स मध्ये आहेत, ओके, ओरिजिनल डायग्राम्स, तर त्या मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला दाखवेन सुद्धा आणि तुम्हाला क्लासरूम वरती शेअर करेन. तर त्यातून सुद्धा तुम्ही बघून ड्रॉ केले तर चालेल आणि प्रॅक्टिस करा. इथे आपला 4th चॅप्टर हा संपलेला आहे. आणि सॅडल मुवमेंट जे आहे तर ते सॅडल जॉईंट जो आहे तर तो मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला त्याचे फोटो वगैरे काय भेटला तर मी तुम्हाला दाखवेन तो शेप कसा असतो तो. ओके, आता कोणाला काही डाऊट? नो मॅम. ओके, नो मॅम. इथे आपला 4th चॅप्टर संपलेला आहे. स्टडीला लागा, तुमची सेशनल एक्झाम जवळ येते. आपल्याला सेशनल एक्झामला HAP चे 5 चॅप्टर असतील, तर 5th चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करतोय. आणि याचे जे नोट्स आहेत राहिलेल्या तर त्या मी आजच तुम्हाला सेंड करते. प्लस 5th चॅप्टर जो आहे तर त्याच्या अगोदरच मी तुम्हाला आजच सेंड करते, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नको यायला. चालेल? येस मॅम. साइड बाय साइड लिहायला पण चालू करा. जसं होईल हिमॅटोपोएटिक सिस्टीम हा जो नेक्स्ट चॅप्टर आहे, बरोबर आहे, 5th चॅप्टर. कोणी बघितलाय सिलेबस? ओके, आणि हा तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, तर आता बघा आपल्या कॉलेजमध्ये कमिटी येणार आहे. तर आता मी तुम्हाला 2 सब्जेक्ट